तर राजगिऱ्याची ना लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं पीठ आणि थोडस मीठ टाकून अशी भाजी छान केली बरं का. तर राजगिऱ्याची भाजी यांना लय आवडते. त्याशी बाजारातून आणली होती आणि काल इडल्या केल्यामुळं खरं तर कालच करायला पाहिजे होती. काल काय करणं म्हणजे झाली नाही. आता इडल्या केल्या आणि सांबार शिल्लक होतं संध्याकाळी, मग काय भात वगैरे केला. थोडस दुसऱ्याने काची भाजी केली होती पण ही केलीच नाही. तर आता म्हणलं आज करून टाकूया. तर आम्ही चपात्या अजून करायच्या, कणिक वगैरे मळले. तर मटकीला छान मोड आल्यात, मटकीची सुद्धा भाजी करायची आता. तर आता इथे मटकीची भाजी करायला लागलेली. तर म्हणले ह्याची आता सरभरीत भाजी करावी. गरम इतकं व्हायला लागले ना आणि स्वयंपाक आता झालाय. भाजी टाकली फोडणी, चपाती भात वगैरे सगळं झालंय. तर पंखा लावून करायला लागले तरी सुद्धा गरम व्हायला लागले. तर इकडे किचन आहे आणि पंखा इकडे आहे, त्यामुळे काय जास्त वारं काही इकडे येत नाही. तरी पण लावला होता थोडं तरी बरं वाटेल म्हणून. तर झालंय आता स्वयंपाक. आता थोडं जेवण करायचं, कपडे भांडी वगैरे सगळी कामं आवरली. आज पाणी पण आलं होतं ना, पाणी येईल त्या दिवशी सकाळी लवकर आवरून होते. पाणी येतं उरकून घेतलेलं असतात काम. तर आता ना आवरून चालले बाहेर मी. तर मंदिरात पण जायचंय मला. तर मंदिरात जायच्या अगोदर जाणार आहे तिथं शेजारी ना मॅडमच्या घरी. तर त्यांची तब्येत ठीक नव्हती, तर तिकडं चाललोय त्यांना बघायला. म्हणजे मॅडमची नाही, मॅडमच्या मिस्टरांची. तर आम्ही दोघं पण चाललोय म्हणून आवरले. आणि आता नंतर मला मंदिरात जायचंय म्हणून मी साडी वगैरे नेसले, नाही तर ड्रेस घातला असता. चहा वगैरे झाला आणि आता चाललोय आम्ही. तर आवरायला लागले म्हणून थांबले आणि झोपलेत. आता उठवले त्यांना. काय म्हणते तिथं काय आता मी व्हिडिओ वगैरे करणार नाहीये. डायरेक्ट परत मंदिरातच करणार आहे डायरेक्ट. अगोदर जाऊन येतो आम्ही. तर अनुला पण काही नेणार नाही, अनु घरातच आहे ना. मोबाईल बघणार. कंटाळा वाटत नाही बाई. तुम्हाला बोलता येते का? या तुम्ही खाऊन येत देवीची ओटी भरली आणि नंतर इथं बाहेर बसलो होतं बघा. तर बाहेरचा परिसर खूप छान आणि वारं सुद्धा सुटलं होतं. तर म्हणलं अनु खेळल. मंदिरात जाऊन आलो आणि अनु ना मॅगीच मागायला लागली. येताना मॅगी घेऊन आलो. मॅगी आता खायला ती करून दिली. आणि आता स्वयंपाकाचं काय तर बघायचंय. तर जिकडं आम्ही बघायला जायचं होतं मॅडमच्या घरी, तर तिथं गेलो पण ती गेलेत दवाखान्यात. त्यांना काय तर तब्येत अजून थोडस दाखवायचं असेल त्यांना, मग ती गेली ती दवाखान्यात. फोन काय लागणं झाला होता, परत तिथं गेल्यावर लागला आणि आलो मग तिथून. त्यामुळे मग आता बघू आता ती अजून तर आली नाही. आता काय वेळ झाला खूप. आता कुठलं जातोय आता उद्याच. आणि घरात मुंग्या कसं काय आलेत घे एवढं, कुठनं आले काय माहिती. ते छोट पक्काच्या मुंगड्या तेच आहेत की. दरवाजा उघडा राहिला होता का काय माहिती. आले तितके ना की सगळं वरती आलेत. आता काय करायचे. दरवाजा ह्यांच्या पोरांकडनं उघडा राहिला होता का काय काय कळना. तर आता स्वयंपाक करायचाय. तर इथं ना पालीचं पिल्लू आलं होतं आणि एकदम छोटंसं होतं, पण तरी पण नको वाटतंय ना. तर ह्यांना म्हणलं होतं घालवा तेवढं, तर ते इतकी आपदा केली ना त्यानं सुद्धा. ते खालीच पडलं, एकतर त्याला पळायला येईना आणि ते गेलं नंतर खिडकीतून. पण कसं तर करून बरं का घालवलं.
सुपली तर टाकूया नाही तर गेली का पाल गेली. पकड की. ठेवते तिथं. तर त्यांना भात असा सुट्टा करून घेतलाय आणि कांदा मिरच्या चिरल्या त्या. तर आता फोडणी टाकायचंय. जिरं मोहरी मिरची आणि असा कांदा टाकलाय. त्याला तर चांगलं परतून घ्यायचं. नंतर भात टाकायचं. भात असं टाकलाय. हळद आणि मीठ आणि थोडीशी साखर टाकली ना त्याला झाकून ठेवायचे. तर जेवण वगैरे आमची झाली आणि मंदिरात पण जाऊन आले. बरेच दिवस झालं राहिलं होतं ते. आणि एक ठिकाणी जिथं जायचं होतं ते मात्र जायचं राहूनच गेलं. का तर तेच गेले होते दवाखान्यात. त्यांना काहीतरी तपासायला बोलून असल्यामुळे आता बघू परत उद्या जाईन मी. उद्या किंवा परवा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. संपूर्ण पाहिल्याबद्दल शुभरात्री सर्वांना. शुभरात्री. धन्यवाद.